पुढची महत्त्वाची बातमी बीडच्या हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मोक्काच्या अंतर्गत कारवाई केली जाते। आरोपींवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती याच निमित्ताने आता समोर आलेली आहे। या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे आणि कृष्ण आंधळे या आरोपींवर आता मोक्का लावण्यात आलेला आहे। हे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणाच्या संदर्भातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आपण पाहतोय। या आरोपींवर आता मोक्का अंतर्गत खटला चालणार आहे। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते। आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक येथे यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे। सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मला माहिती नाही लावलेलं आहे म्हणून आता याच्यावर गृहमंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर, आणि मला माहित नाही, मी बैठकीत होते तर त्या काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल। ह्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन, कडक कारवाई करेन, आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते एका तरुणाचं निर्घृण हत्या झाली आहे। त्यामुळे कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली, तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे, पण त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल। दरम्यान मोक्का कायद्यातील तरतुदी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक हा सगळा कायदा आहे। 14 फेब्रुवारी 1999 ला महाराष्ट्रात टाळाऐवजी मोक्का लागू करण्यात आला आणि हा कायदा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे। दिल्ली पोलिसांकडून संघटित गुन्हेगारी प्रकरणी हा कायदा लागू करण्यात आला होता। सुपारी देणं, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। 2 किंवा अधिक लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते। त्यातील एकट्याने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा। मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तींवर गेल्या 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असणं गरजेचं आहे। दाखल गुन्ह्यात किमान 3 वर्ष शिक्षेची तरतूद आहे। आर्थिक आणि इतर फायद्यासाठी समाजात हिंसा केलेली असावी। मोक्का लागल्यास आरोपीला जामीन मिळत नाही। मोक्का लावला तर किमान 5 वर्ष जन्मठेपेची शिक्षा होते। टोळीनं बेकायदा संपत्ती जमवली असल्यास 10 वर्ष शिक्षेसह 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। मोक्काचा खटला विशेष कोर्टामध्ये चालवला जातो। दरम्यान त्या आरोपींवर कोणते गुन्हे दाखल आहेत त्याचा तपशील पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पाहूयात। संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले। सुदर्शन घुलेवर 10 गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत। धारूर पोलिसांमध्ये घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे। केज पोलिसांमध्ये घुलेवर 8 गुन्हे दाखल आहे। मारहाणीचे 4, चोरीचा 1, अपहरणाचा 1, 2019 मध्ये खंडणीचा 1 गुन्हा देखील सुदर्शन घुले नावाच्या आरोपीवर दाखल आहे। पुढचा आरोपी आहे सुधीर सांगळे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सहभाग असल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे। सुधीर सांगळे सध्या पोलीस कोठडीत आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सहभाग असल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद करण्यात आलेला आहे। प्रतीक भीमराव घुले सध्या पोलीस कोठडीत आहे। 2017 ते 24 या 8 वर्षात केज पोलिसांमध्ये त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहे। मारहाण करणं, दुखापत करणं, मारामारीमध्ये सहभाग घेणं असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। पुढचा आरोपी आहे महेश सकाराम केदार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सहभाग असल्याचा त्याच्यावर आता गुन्हा आहे। महेश केदार सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। धारूर पोलीस स्टेशनमध्ये केदारच्या विरोधात तब्बल 5 गुन्हे आहेत। मारामारी, चोरी, दुखापत करण्यासारखे गंभीर गुन्हे देखील त्याच्यावर यापूर्वी दाखल आहे। 2023 मध्ये हत्येचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। पुढचा आरोपी आहे जयराम माणिक चाटे।
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सहभाग असल्याचा गुन्हा आता त्याच्यावर नोंद आहे। जयराम चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। 2022 ते 2024 3 वर्षात तब्बल 3 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। धारूर पोलिसांमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। केज पोलिसांमध्ये दुखापतीचा गुन्हा त्याच्या विरोधात नोंद आहे। पुढचा आरोपी आहे कृष्णा शामराव आंधळे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता, गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृष्णा आंधळे फरार, पोलिसांकडून त्याचा शोध अद्यापही सुरूच आहे। 2020 ते 24च्या 4 वर्षात 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। गर्दी जमवणं, मारामारीचे 3 गुन्हे धारूर पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात नोंद आहेत। तर 2023 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा देखील त्याच्यावर नोंद आहे। 2023 अंबाजोगाईत खंडणीचा गंभीर गुन्हा त्याच्यावर आहे। अजितदादा, माझी विनंती आहे, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, त्यांच्याऐवजी मनीषा कायंदे यांना घ्या किंवा इतर कोणाला मंत्रिपद द्या, असं विधान सुरेश धस यांनी केलं। यावेळी सुरेश धस यांनी अजित पवारांची मिमिक्री देखील केलेली आहे। तसंच सुरेश धस यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या सोबत धनंजय मुंडेंचे फोटोही धाराशिव मधील या सभेत दाखवलेले आहेत। आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा। तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात। सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना। इंजेक्शन आहे, ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बरं का, ऐसा लगाने का, आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे। दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला। नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत। तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे, धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो, आका मेन आका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।